आता आपल्या समोर येणार आहे सारेगमप लिटल चॅम्प्सची अँग्री यंग वुमन नाही, प्रिटी यंग वुमन नाही, आयडिया सारेगमप लिटल चॅम्प्सची यंग हिरोईन आर्या आंबेकर. आता हे नवीन टायटल कसं वाटलं आर्या? छान वाटलं. छान नव्हतं. मला हिरोईन म्हटलं बाबा कोणालाही आवडणार, हो की नाही? गूंजी सी है सारी फिजा जैसे बजती हो शहनाइयाँ, लहराती है महकी हवा गुनगुनाती है तन्हाइयाँ, सब गाते हैं सब ही मदहोश है, हम तुम क्यों खामोश है, साज़े दिल छेड़ो ना, चुप हो क्यों गाओ ना, आओ ना, आओ ना, आओ ना, आओ ना, गगरे गगरे गरे ग मगरे रे रे सरे रे सनी सनी, गगरे गगरे ग म पनी धनी धनी धप मगरे मग, गगरे गगरे गरे ग मगरे रे रे सरे रे सनी सनी, ग म पनी धनी 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 धप प सा सा सनी धप मगरे मग, तन मन में क्यों ऐसे बहती हुई ठंडी सी एक आग है, हो सांसों में है कैसी ये रागिनी, धड़कन में क्या राग है, ये हुआ क्या हमें हमको समझाओ ना, ये हुआ क्या हमें हमको समझाओ ना, सब गाते हैं सब ही मदहोश है, हम तुम क्यों खामोश है, दिल में जो बातें हैं होठों पे लाओ ना, आओ ना, आओ ना, आओ ना, आओ ना. आर्या, तू माझं अतिशय आवडतं गाणं म्हणालीस. मला खूप आवडतं हे गाणं. मला वाटतं याचं म्युझिक. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत शंकर एहसान आणि लॉयसाठी, आणि टाळ्या झाल्या पाहिजेत साधना सरगमसाठी. बघ जसं अवधूत दादा म्हणाला, मराठी पण आपलं प्रत्येक गाण्यात दिसतं, नाही का? चलो मग आता आपण कोणापासून, श्रुतीताईंपासून सुरुवात करूया. तुझा आवाज या गाण्यात छान लागला होता. फक्त स्वरवाक्य संपतानाचा जो स्वर असतो तो जरा लक्षपूर्वक बघायचा. बाकी अवघड गाणं चांगल्यापैकी गायलीस, आणि मला असं वाटतं तू रंगून रंगून गायलीस ते गाणं, नाही का? वैशालीताई. आर्या, तू हा एपिसोड घरी जाऊन बघ हे तुझं गाणं, मग तुला पल्लवीताई हिरोईन का म्हणाली कळेल. कारण तुझे डोळे असे असे होत होते ना गाता गाता. किती छान एक्सप्रेस करत होतीस तू, खूप छान. लाईट वाटणारं हे डिफिकल्ट कॉम्पोजिशन आहे, अप्रतिम कॉम्पोजिशन. इवन मधला आलाप घेऊन तू कंटिन्यू केलंस याचं तुझं कौतुक, कारण सोपं नाही आहे ते. मध्ये कुठेच ब्रेक नव्हता आणि तरी कंट्रोल ठेवून गायचं होतं. त्यामुळे सगळे एक्सप्रेशन्स आणि हे खूप छान दिलेस. व्हेरी गुड. थँक्यू. च्या मारी धरून फटाक. काय गातायत मुलं पल्लवी, एक 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 एक. आणि तुला माहीत नसेल तर ज्यावेळेला आपल्याकडे मागच्या भागामध्ये ज्यावेळेला एकदा शंकर महादेवन जज म्हणून आले होते फायनल्समध्ये, आणि त्यावेळेला वैशाली भैसले माडे तिने हे गाणं गायलं होतं आणि त्यांनी कबूल केलं होतं की जर का मला हे आधी तू जर का गायिका मला भेटली असतीस तर मी तुझ्या आवाजात हे रेकॉर्ड करून घेतलं असतं. त्यांनी समजा तिच्या आवाजात रेकॉर्ड जरी करून घेतलं असतं आणि त्याच्यानंतर तुझं गाणं त्यांनी आज ऐकलं असतं, ते म्हटलं अरे परत एकदा मी तुझ्या आवाजात रेकॉर्ड केलं असतं. आर्या
व्हेरी गुड. आणि पुढच्या गाण्यासाठी ऑल द बेस्ट. यानंतर आपल्या समोर येतोय उद्याचा फ्युजन म्युझिक डिरेक्टर रोहित राऊत. रोहित बाबा, तुझा कालचा जो परफॉर्मन्स होता, तुझं दुसरं गाणं जे तू परफॉर्म केलंस ते अजूनही डोक्यात घोळतंय. काय कडक परफॉर्मन्स होता तो खरंच. आणि जसा तुझा पहिल्या गाण्यानंतर थोडासा तू इतका हिरमुसला होतास ना, मलाच बघून त्रास होत होता. पण तुझा जो कमबॅक झालाय त्यानंतर आता मला नाही वाटत की परत काय तर आता काय म्हणतो आपण, रेस सुरू झाली आणि आता घोडा पळतोय पुढे. आता तो काही नाही थांबायचा, हो ना? यहाँ वहाँ सारा जहाँ देख लिया है, नहीं कहीं तेरे जैसा कोई नहीं है. अस्सी नहीं 100 दिन दुनिया घुमाए, नहीं कहीं तेरे जैसा कोई नहीं. मैं गया जहाँ भी बस तेरी याद थी, जो मेरे साथ थी मुझको तड़पाती रुलाती. सबसे प्यारी तेरी सूरत, प्यार है बस तेरा प्यार ही. माँ तुझे सलाम, माँ तुझे सलाम, अम्मा तुझे सलाम. तेरे पास ही मैं आ रहा हूँ, अपनी बाहें खोल दे. जोर से मुझको गले लगा ले, मुझको फिर वो प्यार दे. तू ही मुझको लगी है, तू ही मेरी मुक़द्दम है. तेरे ही पैरों में जन्नत है, तू ही दिल, तू जान दिलरुबा. माँ तुझे सलाम, माँ तुझे सलाम, अम्मा तुझे सलाम. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. रोहित, हे सगळं कुठून येतं रे तुझ्यातून बाहेर? म्हणजे ह्या गाण्यावरती त्या AR रहमानची एवढी छाप आहे की त्याचे ते असं तो वर बघून ते वंदे मातरम गायलाय आणि त्याचे ते मोकळे केस ते हवेत उडतायत. त्याचं एक्सप्रेशन सोडून आत्ता मी फक्त म्हणजे त्याचा विचार करायचा सोडून मी फक्त तुझा चेहरा बघत होते. काय ट्रिमेंडस एक्सप्रेशन तुझ्या चेहऱ्यावर होतं. आणि तू जी ॲटिट्यूड होती ना, ॲटिट्यूड होती या गाण्यामध्ये, टन्स ऑफ ॲटिट्यूड. आणि क्या बात आहे, मस्त गायला. ताई, ज्यावेळेस मी हे पहिल्यांदा गाणं ऐकलं होतं ना, त्यावेळेस माझ्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला होता. गाणंच असं आहे रे. आणि आजही असंच ते म्युझिक आणि गाणं ऐकून आज पण काटा उभारलाय. मला हे म्हणायला अभिमान वाटेल की मी इंडियन आहे, क्या मी भारतीय आहे. आय एम व्हेरी हॅपी की तुला खूप अभिमान आहे या गोष्टीचा. बघा, खरंच आपल्या सगळ्यांना अभिमान असलाच पाहिजे या गोष्टीचा, आहे की नाही? हा, मग चला सगळे एकदा उभे राहून आपण वंदे मातरम म्हणूया. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. क्या बात है, दिस इज पेट्रियोटिझम. मान काय बाबा. चला कुणापासून सुरुवात करूया? श्रुतीताई. श्रुतीताई, तुला हे गाणं ऐकल्यानंतर जे काही वाटलं त्यामुळंच हे गाणं पुन्हा तू निवडलंस, राईट? हो. आणि सगळ्यांनी जेव्हा आपण गाणं निवडतो त्यावेळेला असा विचार करायला पाहिजे की हे गाणं मी का निवडतोय. मला आईने सांगितलं किंवा बाबांनी सांगितलं किंवा माझ्या टीचरनी सांगितलं किंवा अलीकडे ह्या गाण्याची जरा क्रेज आहे म्हणून मी गाणं निवडतोय का? गाणं आपण निवडत असताना आपल्याला ते गाणं आत कसं वाटतं? मला ते गावाचं वाटतंय का? आणि मग गावाचं वाटत असेल तर का? आणि उत्तर मिळालं की मग स्वतःला त्या गाण्यामध्ये पूर्णतया झोकून द्यायचं, राईट?
आणि मला तुझं गाणं आज छान वाटलेलं आहे. म्हणजे मी विश्वासच माझा आज बसत नाही आहे की कालपर्यंत डेंजर झोनमध्ये लर्किंग तरंगत असणाऱ्या तुम्हा मुलांनी आज कात टाकलेली आहे आणि सुरवंटाचं फुलपाखरू झालेलं आहे. आणि आज छान छान तुम्ही गाताय, आमच्याही अंगावर काटा उभा करताय. ग्रेट, वंडरफुल. एक साऊथचा म्युझिक डिरेक्टर अख्ख्या भारतावरती जर का राज्य करू शकतो, बॉलिवूडमधला सगळ्यात नंबर 1 पॉवरफुल म्युझिक डिरेक्टर ठरू शकतो, तर मराठी माणसं का नाही? हा प्रश्न अवधूत गुप्तेपासून तुझ्यापर्यंत सर्वांनाच पडला पाहिजे आणि आपल्यामध्ये ती जिगर पाहिजे. मी माझ्या हिशोबाने अजून ट्राय करतोय मित्रा हिंदीमध्ये. तू आत्तापासून सुरू हो. ओके, व्हेरी गुड. थँक्यू. अवधूत, मला असं वाटतं की तू जे म्हणालास की मी माझ्याकडनं प्रयत्न करतोय, तर असं झालं पाहिजे की हिंदी भाषिकांनी आम्हाला मराठी गाणी गायला मिळतील का असं विचारलं पाहिजे. क्या अशी बात स्थिती आम्ही आहे. आणू. Right? कारण महाराष्ट्र हे चित्रपटसृष्टीचं जन्मस्थान आहे. अगदी बरोबर. कलाक्षेत्रात आणि चित्रपटसृष्टीत आपल्या कामाचा उच्चांक जे लोक गाठतात त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार दिला जातो लाईफ टाईम अचीव्हमेंट म्हणून. मग असं आपण मराठी लोकांनी अभिमान ह्या गोष्टीचा पाळलाच पाहिजे. मला वाटतं असलाच पाहिजे आपल्याला अभिमान, नाही का? आपल्या एकदा मराठमोळी संस्कृतीसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत जोरदार. वैशाली, स्वतः खरंच हिरो सारखा गायलास, माहितीये का? प्रॉपर परफॉर्मर सारखा गायलास तू. आणि मी किती ठरवलं, म्हणजे मी खडूस आहे ना, मी सारखं तुला ओरडत असते ना की तू असं गाऊ नको, तसं गाऊ नको, गाण्याकडे लक्ष दे. कितीही मी ठरवलं नाही 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 हा जास्त जास्त परफॉर्म करतोय, पण नाही, तुझा कुठे नाही सुरात, तालात, एक्सप्रेशनमध्ये तू चायला कुठेच चुकला नाहीस रे. सॉलिड गायलास. आणि अगदी खरं कबूल करू का, म्हणजे हे ऐकल्यावर कदाचित रेहमानजी परत मला गायला बोलावणार सुद्धा नाहीत, पण आज तू ते ग्रेट कंपोजर आहेत. कंपोजर म्हणून मला त्यांचं कंपोजिशन आवडतं, पण गाणं म्हणून, सिंगर म्हणून आज मला तुझं गाणं आवडलं. रोहित, चलो आगे बढ़ो. भेटूया पुढच्या फेरीमध्ये, नाही का? चलो पुढच्या गाण्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्स. बाजीप्रभूंनी कशी शरीरातला एक एक अणू रेणू वापरून खिंड लढवली ना, तशी तू अक्षरशः ही गाण्याची खिंड लढवत होतीस.